नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मॉडर्न डॉक्टर यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण वापस एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। या व्हिडिओचं बनवण्याचं कारण असं की फोटोकॉपी कशी मागवायची, फोटोकॉपी मागवल्यानंतर त्याच्यामध्ये काय बघायचं, का फोटोकॉपी खरंच महत्त्वाची आहे का आपल्यासाठी। असा काही मुलांना एडिट झालेली आहे, काही मुलं फेल झालेले आहे। तर त्यांनी फोटोकॉपीची प्रोसेस कशी करावी, फोटोकॉपी किती दिवसांनी येईल हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सगळ्यात पहिला प्रश्न की फोटोकॉपीचे फायदे काय। तर फोटोकॉपी मागवल्यानंतर आपण त्यामध्ये बघू शकतो की आपण कुठे मिस्टेक केल्या, आपले मार्क्स कुठे गेले, आपण त्याच्यामध्ये क्वेश्चन्स बघू शकतो, त्याचे आन्सर कसे लिहिलेले, आपण ते आन्सर आपण लिहिल्यानंतर आपल्याला त्याला मार्क्स का नाही मिळाले किंवा काय पॉईंट्स आपण त्याच्यामध्ये मिस केले आपण त्या फोटोकॉपीमध्ये बघू शकतो। त्यानंतर फोटोकॉपी यायला किती वेळ लागतो हे बघा मित्रांनो। आता ते खूप प्रोसेस असते, त्याच्यामुळे लेट पण होते। केव्हा केव्हा कसं असतं की यूटी असते, त्याच्या अगोदर 10-15 दिवस त्याच्यावर पण येत असते। फोटोकॉपी ही आपल्या ईमेलवर येत असते मोस्टली। त्यानंतर फोटोकॉपी मागवण्याची प्रोसेस काय, तर जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, हा असा फॉर्म आपल्याला कॉलेजमधून मिळत असतो। ही एक ऑफलाईन प्रोसेस आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला कॅफेवर जाऊन MHSला पेमेंट करावं लागतं। ते पेमेंट केल्यानंतर ते तुम्हाला एक ऑनलाईन रिसिप्ट जनरेट होते। ते रिसिप्टची प्रिंट घेऊन आपल्याला कॉलेजला जाऊन ते सबमिट करावं लागते आणि तो ऑफलाईन फॉर्म भरावा लागतो। तो फॉर्म भरल्यानंतर ते फॉर्म पुढे पाठवतात, त्यानंतर आपल्याला फोटोकॉपी आपल्या ईमेलवर येत असते। फोटोकॉपी आल्यानंतर आपण त्यामध्ये काय काय अनालाइज केलं पाहिजे, जसं की मी अगोदर पण सांगितलं की फोटोकॉपी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये क्वेश्चन बघितलं पाहिजे, आपण आपल्या क्वेश्चनला किती मार्क्स दिले। आणि एक माझ्यामध्ये तरी एक गोष्ट अशी, जो कोणी टॉपर असेल तुमच्या क्लासमध्ये, मुलगा किंवा मुलगी, तुमचा फ्रेंड तर असेलच, त्याला तुम्ही रिक्वेस्ट करून तुम्ही त्याची फोटोकॉपी मागवा आणि तुमची फोटोकॉपी मागवा, जेणेकरून तुम्ही दोघं कम्पेअर करायचे पेपर्स की याने हे पॉईंट दिले, मी हे पॉईंट दिले, तरी मला का मार्क्स दिले आणि याला का मार्क्स दिले, त्याला जास्त मार्क्स काय मिळाले, याचा पेपर प्रेझेंटेशन कसा होता, आपला पेपर प्रेझेंटेशन कसा पाहिजे होता। तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी असताना तुम्हाला याच्याद्वारे कळून